मिळेल आम्हाला तेव्हा मिळेल आम्हाला तेव्हा मिळेल आम्हाला तेव्हा मिळेल आम्हाला नेत्यांची अशा नेत्यांनी काही लोकांना त्या कमिटीवर बसवलेला आहे आणि म्हणून बोगसही कमिटी आणि बोगस वृद्ध कलाकारांची भरती असं या सावळा गोंधळ सुरू आहे. म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की वृद्ध कलाकारांच्या पेन्शन साठीची जी योजना आहे सरकारनं जाहीर केली त्यासाठीचा जी कमिटी आहे त्या कमिटीमध्येच खरे कलाकार तिथे यावे. कमिटीमध्ये खरा अरे सोना पारखणारा माणूस मी पारखू शकतो का? हिरा पारखतो सोनार हिरा पारखू शकतो का? तर नाही. जोवर या सोनाराचं दुकान चालवत असेल तरी तो सोन्याला कसोटी लावतो मित्रो. असा कसोटी लावणारा तिथे सोनार आणि हिरा पारखणारा जोवरी त्या कमिटीवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भडवेगिरी थांबणार नाही. आणि म्हणून या विरोधामध्ये आजचा हा धरणे आंदोलन आहे मित्रो. आणि म्हणून आजचा एक गीत सादर होईल आणि या गीतानंतर पोलीसवाल्यांना आम्ही पाठवलेलं आहे कलेक्टर ऑफिसमध्ये. कलेक्टर ऑफिसमध्ये आमचा निवेदन, कारण कलेक्टर साहेब सीएम साहेब इकडे दौऱ्या असल्यामुळं समन्वयकची प्रशासकीय व्यवस्था तिकडे गेली असेल तर आपला जो मुख्यमंत्रीच्या नावानं माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावानं आणि माननीय सांस्कृतिक मंत्र्याच्या नावानं हा जो आपण निवेदन देत आहोत या निवेदन मी तुमच्या समोर वाचून दाखवतो. नंतर एक गीत सादर होईल. निवेदन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.